नमस्कार, आपण पाहत आहात लोकन्याय न्यूज। आज 18 ऑगस्ट 2026 रोजी नागभीड तालुक्यातील जनकापूर येथे झालेल्या ग्रामसभेत प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीवरून चांगलाच गदारोळ झाल्याचे समोर आले आहे। आज दुपारी 1:30 वाजता उपसरपंच महेश रामटेके यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती। ग्रामविकासाच्या विविध मुद्द्यांवर चर्चा सुरू असतानाच प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थी यादीचे वाचन करण्यात आले आणि त्यानंतर ग्रामस्थांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पात्र असूनही अनेक कुटुंबांना घरकुल योजनेपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला। ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवरही यावेळी प्रश्न उपस्थित करण्यात आले। पात्र लाभार्थ्यांच्या यादीत समावेश करावा, लाभार्थी निवड प्रक्रिया पारदर्शक ठेवावी आणि निवडीचे निकष स्पष्ट करावेत अशी मागणी ग्रामस्थांनी केली। दरम्यान गदारोळामुळे काही काळ ग्रामसभेच्या कामकाजावर परिणाम झाला। ग्रामस्थांच्या तक्रारींची दखल घेऊन पात्र लाभार्थ्यांची पडताळणी करून नियमानुसार कारवाई करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आल्याचे समजते। पात्र लाभार्थी घरकुलापासून वंचित राहू नयेत, या योजनेची अंमलबजावणी पारदर्शकपणे व्हावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। जनकापूर ग्रामसभेतील या गदारोळामुळे घरकुल योजनेच्या लाभार्थी निवडीचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आला आहे। लोकन्याय न्यूज, रोशन खानकुरे, सिंदेवाही। न देता आणि कोणत्याही लोकांच्या प्रश्नाला आपला प्रतिसाद न देता बाबूसाहेब जनकापूर येथील ग्रामपंचायतून फरार झालेले आहेत। तरी प्रशासकांनी सर्व या गोष्टीकडे तरतूद घ्यावा आणि जनकापूर वासियांच्या समस्या पूर्णपणे आपल्या निगडीत आणून पूर्णपणे क्लिअर करण्याचा आश्वासन आणि प्रयत्न करून द्यावा अशी मी आमच्या जनकापूर वासियांतर्फे आग्रहाची विनंती करीत आहे।